ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, आदिशक्ती या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. एक शक्ती, आदिशक्ती, तिच्यापासून कोण झाला. शिव, ब्रह्मा, शिव, विष्णू, ब्रह्मा आणि जगत. स्त्री ही एक क्षणाची पत्नी असून अनंतकालाची माता आहे. या जगाची जननी कोण आहे. स्त्री. मग पशु असो किंवा पुरुष असो. मग ज्या देशामध्ये, ज्या घरात, ज्या गावात स्त्रीचा सन्मान होतो तिथं लक्ष्मी प्राप्त होती. जिथं स्त्रीचा सन्मान होत नाही तिथं काय होती. अधोगती होती. बघा, आजही उदाहरणं आहेत. याच्यामध्ये रामायणामध्ये सीताचं काय केला. रावणाला त्रास दिला. रावणाचा नाश झाला. सोन्याची लंका जळाली. शूर्पणखा, तिचं नाक कापलं लक्ष्मणानं. ती शूर्पणखा कुठं गेली. इराक, इराण, आणि तिथं काय केलं. तिनं तप केलं. आजही हिंदू आणि मुस्लिम यांचा वाद चालू आहे. तिचे जे वंशज आहे तो आजही वाद चालू आहे. महाभारतामध्ये कोणाचा अपमान केला. द्रौपदीचा. तिचे वस्त्र फेडले. संपूर्ण पांडव कुळाचा नाश झाला. तीच गांधारी, तिनं कृष्णाला शाप दिला. माझं जसं झालं तसं तुझं होईल. संपूर्ण यादव कुळाचा नाश झाला. आणि त्या गांधारीना याला शाप दिलाय. गांधार देशाला शकुनी मामा माझी मारली. आजही इराक, इराणमध्ये तिथं काय आहे. आजही शांतता नाही. मग असे अनेक उदाहरण आहेत. कृष्णाचे मुलांनी काय केलं. स्त्रीचं रूप घेतलं आणि साधूंक गेले. हिला काय होईल. म्हणजे मुसळ होईल. तुमचं वाट नाश होईल. नुसत्या रूप घेतल्यामुळं जर वाटोळं झालं तर असे एक अनेक उदाहरणे. म्हणून स्त्री एक कोण आहे. शक्ती आहे. आज ज्या देशामध्ये, आज ज्या पाकिस्तानमध्ये स्त्रीचा सन्मान नाही तिथं पाकिस्तान लयाला गेलेलं आहे. म्हणून स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे. आणि काय करा. स्त्रीचा सन्मान करा. ही माझी आई आहे, ती माझी बहीण आहे, या भावनेनं जर चाललं तर तुमची उन्नती होईल, विकास होईल. आणि हे जर पटलं असेल तर सबस्क्राईब करा, क्लिक करा. जय भैरवनाथ महाराज की जय.